नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. ब्लॉग चॅनलचा रविवारचा आठवड्याचा आपण जो एक व्हिडिओ देत असतो तो हा व्हिडिओ आहे. काल शनिवारी आपण एक व्हिडिओ एल निनो संदर्भातला दिलेला आहे आणि आज जो व्हिडिओ आहे तो आज 14 तारीख आहे. 14 तारखेपासून 30 जूनपर्यंत जे काही अंदाज आहेत ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. आम्ही मॉडेल बेस अंदाज देतो आणि मॉडेलमध्ये जे अंदाज असतात ते आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, कारण शेवटी निसर्गातले जे काही बारीक गोष्टी आहेत त्यांचं निरीक्षण, स्थानिक वातावरणाचं निरीक्षण आणि मॉडेलचे आधार आणि आपला अनुभव या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही अंदाज सांगत असतो. आणि त्यातही काही लोकांना, म्हणजे काही दुसऱ्या हवामान अभ्यासकांचे जे समर्थक आहेत ते आपले डोकं लावून मग कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर यायचं, तिथे काहीतरी चुकीचे कॉमेंट्स करायचे आणि तो वातावरण ग्रुपचं खराब करून टाकायचं असं पद्धतीने करतात. परंतु तुम्हाला हे माहीत नाही की आम्ही सगळे हवामान अभ्यासक एकमेकाचे मित्र आहोत आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत. त्यामुळे विनाकारण कोणाच्या तरी समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यासारखं करू नका. तुम्ही शेतकरी आहात आणि आपण शेतकऱ्यांनी आपल्या गरजेपुरतं कॉमेंट्स कराव्यात. विनाकारण अवांतर चर्चा केल्यामुळे हवामान अभ्यासकांचा जो ट्रॅक आहे, जो विचार आहे तो त्याला ते भरकटले जातात आणि पर्यायाने व्हिडिओ बाजूला राहतो, विषय बाजूला राहतो आणि त्यावर चर्चा करत बसावं लागतं. त्यामुळे हात जोडून विनंती आहे की अवांतर चर्चा करू नका. अंदाज आवडला तर बघा, नाही आवडला तर काही हरकत नाही, कारण कंपल्सरी आता भरपूर हवामान अभ्यासक झालेले आहेत. ज्याचा अंदाज आवडेल त्यांनी तो बघावा. आता 14 ते 30 या तारखांमध्ये आपण पूर्वी असं बघितलं होतं की मॉडेलने सुरुवातीला 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पावसात अगदी खडखडीत खंड दाखवला होता आणि मग मध्यंतरी त्या अंदाजामध्ये बदल झाले आणि मग आज आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि आज देखील विदर्भामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ते जवळपास मग मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत पोहोचतं. म्हणजे अगदी जालना, परभणी, वाशिम, हिंगोलीपर्यंत ते त्याचा पूर्व भागामध्ये त्याचा परिणाम होताना आपण बघितलेला आहे. याचा अर्थ आपण जे म्हणतोय की कडकडीत खंड पडणार आहे तो नाही पडला. म्हणजे कुठेतरी पाऊस पडतोय. एकच फक्त आम्हाला जाणवलं की कोकण किनारपट्टीला जी मान्सूनची पश्चिमी शाखा आहे ही अतिशय वीक आहे. याचं मुख्य कारण एल निनो हेच आहे आणि आता एल निनो पॅसिफिक महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे. त्याच्यामुळे आता यापुढे मान्सूनवर त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागणार आहेत. त्याला काउंटर करणारा कुठलाही घटक आता सध्या अस्तित्वात नाही आणि त्याच्या संपूर्णपणे मान्सूनवर जे प्रभुत्व राहणार आहे ते एल निनोचं राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एल निनोचा प्रभाव नाकारून चालणार नाही. आणि आम्ही सुद्धा सांगितलेलं होतं की एल निनोचा प्रभाव हा मान्सूनवर राहील. आपण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 14 ते 30 जूनच्या दरम्यान आपण कुठलंही मॉडेल बघितलं तर आपल्याला साधारण 17 तारखेला थोडे हवामानात बदल दिसतात. 18ला त्या बदलांमध्ये आणखी वाढ होते. विदर्भाकडचा पाऊस वाढतो, 19ला पाऊस वाढतो आणि मग साधारणपणे 19 तारखेपासूनच कोकण किनारपट्टीला हलक्या सरी सुरू होणार आहेत. 20ला सुद्धा कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत आणि 21 तारखेपासून कोकणातील पाऊस देखील आणि अगदी विदर्भातील पाऊस देखील जोर पकडणार आहे आणि हळूहळू या दोन्ही सिस्टम किंवा दोन्ही पावसाचे क्षेत्र असे जवळजवळ येणार आहेत आणि पर्यायाने त्याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय होणार आहे. आता तुमचा प्रश्न हा आहे की मग महाराष्ट्रात मान्सून जर रत्नागिरीपर्यंत येऊन थांबला असेल तर तो मान्सून पुढे कधी येणार आहे? कारण आपल्या या 30 तारखेच्या अंदाजामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे की मान्सून या काळात कोणत्या तारखेला पुढे जाईल आणि मग पेरणीयोग्य पाऊस कधी होईल. कारण आपण अंदाज सांगतोय, तारखा सांगतोय, परंतु तेव्हा तो पाऊस जर होणार नसेल तर शेतकऱ्यांची फसगत झाली आहे अशा प्रकारचे आरोप होण्याची शक्यता आणि भास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता शेतकरी माझ्या माहितीप्रमाणे अतिशय टेक्नोसावी झालेला आहे. त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्यामुळे त्याला कुठल्या ॲपमधून आम्ही अंदाज सांगतो ते ॲप माहिती आहेत. ते त्या ॲपमध्ये जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे ही ताडून बघू शकतात किंवा त्यांना स्वतः त्याचं निरीक्षण करता येतं. त्यामुळे मला नाही वाटत असं की आम्ही अंदाज चुकीचे सांगतो, बरोबर सांगतो, याच्यावर फार चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा या गोष्टीवर व्हायला पाहिजे की हे निसर्गातले जे बदल होत आहेत ते तज्ज्ञांनी सांगावेत आम्हाला की बाबा नेमकी हे का होत आहेत. तर याचं मुख्य 2 कारणं आहेत मान्सून लेट होण्याचे. एक पहिलं गोष्ट एल निनोने
जो काही त्याचा प्रभाव निर्माण केला आणि त्यामुळे अरबी समुद्रात जर तुम्ही बारकाईने बघितलं आज तर तुम्हाला कुठेही बाष्प दिसणार नाही. फारसं म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही की जे किनारपट्टीवर पाऊस घेऊन येईल. आणि त्यातच आणखी एक अडचणीची गोष्ट अशी झाली की अरबी समुद्राच्या उत्तरेला असलेलं अँटी सर्क्युलेशन हे हलक्या स्वरूपाचं, परंतु त्यापासून येणारे वारे हे कोरडे होऊन भारतीय भूभागावर येत आहेत. शिवाय आपण गुजरात आणि राजस्थानमध्ये जे काही आखाती देशातून वारे उत्तरेकडून प्रवेश करत आहेत ते उत्तरेकडून येतात आणि नंतर ते पश्चिमी होऊन अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे जात आहेत आणि तेव्हा ते पूर्ण बहुतांश भारताच्या भागावरून जात आहेत आणि ते कोरडे वारे आहेत. त्यामुळे मान्सूनला पुढे जाण्यामध्ये त्यांनी प्रचंड अटकाव निर्माण केलेला आहे. ह्या गोष्टी आपण पहिल्या गोष्ट लक्षात घेत नाहीत. आता ह्याच वाऱ्यांमुळे, कोरड्या वाऱ्यांमुळे त्यांचा वेग वाढलेला आहे. पश्चिमी वाऱ्यांचा सुसाट वेग जेव्हा सुरू होतो तेव्हा दुष्काळाचे संकेत आहेत असा एक प्रघात आहे आणि तो प्रघात शेतकऱ्यांना निराश करतो. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की असं नाही आहे, परिस्थिती बदलणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने 25 तारखेपर्यंत काबीज केलेला असेल आणि 26 तारखेपासून मान्सून महाराष्ट्राला ओलांडून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इकडे गुजरातच्याही काही भागात सरकलेला बघायला मिळेल. परंतु दुर्दैव असं आहे की या वाऱ्यांमध्ये ज्या पावसाची क्षमता पाहिजे, जी शक्ती पाहिजे ती नसणार आहे. त्यामुळे फार मोठा पाऊस घेऊन ते वारे पुढे सरकतील असं नाही, परंतु 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्राला ओलांडून मान्सून पुढे जाईल. परंतु आपल्याला पावसाची वाट दरम्यानही बघावी लागणार आहे. एक होणार आहे की कोकण किनारपट्टीला भरपूर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला दरम्यानच्या काळात म्हणजे 22, 23, 24, 25, 26 बघायला मिळेल. त्याच तारखेला आपल्याला विदर्भात सुद्धा पाऊस बघायला मिळेल. म्हणजे याच्यात खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा चांगला पाऊस होईल. अमरावतीच्या पूर्व भागात, उत्तर भागामध्ये पाऊस होईल. तर सांगायचं तात्पर्य की जूनची जी साधारण पॅटर्न सिस्टम आहे ती मुळातच विदर्भ आणि कोकण अशीच असते. फक्त मान्सून पूर्व पाऊस हा आपल्याला मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना दिसतो. परंतु एकदा मान्सून पूर्व पावसाचा कालावधी संपला आणि मान्सूनचा कालावधी सुरू झाला की मग मात्र आपल्याला कोकण आणि विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आणि ही परिस्थिती आपल्याला साधारणपणे 20-22 तारखेपासून सुरू होते आणि नंतर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला कोकणामध्ये, त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये, लगतचे जिल्हे कुठले येतात तर नाशिकचा पश्चिम भाग येतो, अहिल्यानगरचा पश्चिमी 1-2 तालुके येतात, त्यामध्ये खास करून अकोले तालुका येतो, पुण्याचे पश्चिमी सह्याद्री पर्वतरांगांचे संपूर्ण तालुके येतात, त्यानंतर सांगलीचा, कोल्हापूरचा पश्चिमी भाग आहे आणि संपूर्ण कोकणातले 5 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. त्याच वेळेस मी आपल्याला विदर्भातील जिल्हे सांगितले, त्यामध्ये बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहतं. नांदेड आणि परभणीमध्ये पूर्वेला थोडा पाऊस असेल, परंतु याच काळात म्हणजे आपण जर बघितलं तर 23, 24, 25 याही जिल्ह्यांमध्ये हलकासा पाऊस होणार आहे, हलका मध्यम पाऊस होईल. जोपर्यंत आता एखादी वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात विकसित होत नाही आणि ती मान्सूनला ताकद देत नाही, तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार नाही. मग ती कुठल्याही भागात तयार झाली, समजा आपण असं थोड्या वेळासाठी बघितलं की पश्चिम बंगालच्या दरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरात ती तयार झाली, तर कमीत कमी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग या ठिकाणी जे भरपूर पाऊस होईल. जर ती विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाली तर आपल्याला विदर्भात भरपूर पाऊस होईल. जर ती गोव्याच्या दरम्यान तयार झाली तर महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात भरपूर पाऊस होईल. ती जर गुजरातच्या किनारपट्टीच्या दक्षिणेला तयार झाली तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. परंतु सिस्टम बनली पाहिजे आणि ती कुठे बनते आणि कोणत्या भागात त्याचा परिणाम होईल ते तेव्हा आपल्याला सांगता येईल. आता एक पहिली गोष्ट मी असं एक वाक्य वापरलं की एल निनो हा आता सिंगल मान्सूनवर परिणाम करतोय. त्याला काउंटर करणारा आयोडी हा घटक किंवा एमजो हा घटक अजून सक्रिय झालेला नाही. ज्या क्षणी हे सक्रिय होतील तेव्हा मात्र आपल्याला या वादळी सिस्टम बनताना दिसतील. खास करून आपल्याला जुलैच्या मध्यानंतर साधारण
आयोडी सक्रिय होण्याची किंवा न्यूट्रल जरी असला तरी आयोडी त्याचा अस्तित्व दाखवून देईल आणि मग ह्या वादळी सिस्टम, डिप्रेशन म्हणा, कमी दाब तयार होतील आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण देतील. आज आपली गरज काय आहे? जे उत्तरेकडील कोरडे वारे येत आहेत ते वारे थांबणं गरजेचं आहे आणि त्या वाऱ्यांना मान्सूनच्या वाऱ्यांनी पाठीमागे सरकवणं ही पहिली गरजेची गोष्ट आहे. ती एकदा झाली, मान्सूनने भारतात बऱ्याच मोठ्या भूभागावर प्रवेश केला की मग महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्रामध्ये फक्त 33% पाऊस पडलेला आहे. आता जूनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या म्हणजे जूनच्या सरासरीच्या आणि 67% घट आहे. त्यानंतर आपण देशात जर बघितलं तर जवळपास 74% सरासरीच्या पाऊस झालेला आहे. 26% घट आहे. म्हणजे ही आज 13 तारखेपर्यंतची आपण परिस्थिती बघतो आणि जर हे मान्सून संपूर्ण भारत भूभागावर सक्रिय झाला, पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्या तर ही पुढील 15 दिवसामध्ये संपूर्णपणे पलटी होणार आहे. कारण माझा गेल्या 8-10 वर्षातला अनुभवानुसार आणि निरीक्षणानुसार मी बघतो की जूनमध्ये मान्सून कधी कधी लवकर पण येतो, पण मान्सून सक्रिय होण्याकरता 15 ते 20 तारीखच उजाडते आणि मग शेवटच्या 10 दिवसामध्येच जी मान्सूनची सरासरी असते ती भरून निघते. त्यामुळे मित्रांनो, आम्ही म्हणजे मी असं सांगेल की डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी 58% आणि मी स्वतः 97% महाराष्ट्रासाठी जो अंदाज दिलाय त्याच्यामध्ये 5% घट आम्ही गृहीत धरलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या अंदाजाकडे अजूनही प्रामाणिक आहोत. आमचा ह्या अंदाजाविषयी कुठली आता आमच्या मनात शंका राहिलेली नाही. आम्ही अंदाज देऊन मोकळे झालेलो आहोत. आता राहिला प्रश्न हा की हा पाऊस कधी पडणार आहे, मग आमच्या पेरण्या कधी होणार आहेत, यावर्षी पेरण्या होतील की नाही, हे जे शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत त्यासाठी. आणि बऱ्याचदा शेतकरी अशी प्रतिक्रिया देतात, तुमचे रोज अंदाज बदलतात. आमचे अंदाज नाही बदलतो. आम्ही मॉडेलमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न असतं, परंतु दुष्काळी परिस्थितीत पावसाचा अंदाज शोधून सांगणं एवढं सोपं आहे का? त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की संयम ठेवा. पाऊस येणार आहे, कारण तसाही पॅटर्ननुसार शेवटचे 10 दिवसच आपल्याला खऱ्या अर्थाने पाऊस मिळतो जून महिन्याचा. आणि मग जुलैमध्ये काय परिस्थिती उद्भवते, ऑगस्टमध्ये काय, कारण लांब पल्ल्यांचे मॉडेल हे पूर्णतः कडकडीत दुष्काळ दाखवत आहेत आणि मी यापूर्वी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यातही आपण आशेचा किरण म्हणून चांगला पाऊस होईल, कारण जर 90% भारतीय हवामान खात्याने पाऊस पडेल असं म्हटलं तर मी असं त्याचा उलटा अर्थ घेतो की फक्त 10% कमी पडेल ना, 90% तर पडेल ना, असा मी अर्थ घेतो आणि मग या अंदाजाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे अंदाज द्यायचा प्रयत्न करतोय. हे असताना देखील आम्ही नेहमीच सांगतो की पेरणीचा निर्णय हा शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आणि तुमच्या अनुभवानुसार घ्या. तिथेही आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही आणि शिवाय जेवढं दिसतंय, जेवढं कळतंय तेवढंच आम्ही सांगणार, याच्या पलीकडे आम्ही सांगणार नाही. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भंपक अंदाज देण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय